नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 22 एप्रिल. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर याबद्दलचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले सुरू का आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या गावातील, तुमच्या तालुक्यातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज या ठिकाणी पाहण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की राज्यामध्ये पाहायचं म्हटलं तर आपल्याला काही भागामध्ये आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये उष्णतेची लाट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये आपला उद्याच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. तर उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्याच्याला दुपारनंतर जे आहे राज्यातील भागामध्ये आपला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. उद्या दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळीपर्यंत जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो चिपळूण, तसेच जे आहे खेड, प्रतापगड आणि तसेच सातारा, पलटण, मखजन, तसेच साखरपा, कोल्हापूर, राजापूर, पोंढा, गारगोटी, सावंतवाडी, तसेच जे आहे बेलगाव, हा जो पट्टा आहे या कोकणपट्टीमध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी निपाणी भागामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. निपाणी, तसेच जे आहे गोकाक, बेलगाव, सावंतवाडी आणि राजापूर हा जो भाग आहे कराड, या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळपर्यंत शेतकरी मित्रांनो जोरदार ते मुसळधार पाऊस विजांच्या कडकडासह या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी होता आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आपला उद्याच्या दरम्यान जो पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो फक्त कोकण भागामध्ये राहणार आहे. कोकण भागामधील कोणत्या पट्ट्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा अंदाज या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपला 22 आणि 23 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये 2 दिवस जे आहे कोकणपट्टीमध्ये आपला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दरम्यान उद्याच्याला दुपारी 2 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस आपला कोकणपट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोकणपट्टीमधील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या भागामध्येच आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की पाहायचं म्हटलं तर आपल्याला राज्यातील आज आणि उद्याच्याला म्हणजे पुढील 2 दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो परत एकदा जे आहे 26 तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहावं लागेल. त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा 26 तारखेदरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुन्हा एकदा हवामान कोरडे राहील आणि जवळजवळ 4 मेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पुढील महिन्यामध्ये आपलं जे आहे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. तर राज्यामध्ये जे आपलं जसं की पाहिलं म्हटलं तर राज्यामध्ये आज ते उद्याच्याला 22 एप्रिल आणि 26 एप्रिलच्या दरम्यान जे आपला कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22 तारखेदरम्यान म्हणजे उद्याच्या दरम्यान आणि 26 तारखेच्या दरम्यान या 2 दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तर तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे की कडक ऊन आपल्याला तुम्हाला पाहायला मिळत आहे, कडक उन्हाचे वातावरण आहे की ढगाळ वातावरण आहे, तर तो खाली कमेंट करून नक्की सांगा. जसं की आपण हवामान अंदाज सांगितलेला आहे आणि त्यानुसारच जे आहे शेतकरी मित्रांनो त्याच भागामध्ये आपला पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. तर बरेचसे शेतकरी म्हणत असतात की सध्या आमच्याकडं पावसाचे वातावरण कुठेही दिसत नाही, कडक ऊन पडलेलं आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त काही भागामध्ये काही ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस फक्त उद्याच्या दरम्यान कोकणपट्टीमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या भागामध्ये आपण सांगितलं आहे त्याच भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. त्या भागामध्येच उद्याच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तर हा पाऊस जो कोकणपट्टीचा जो भाग आहे सातारा जिल्ह्यापासून ते जवळजवळ बेलगाव, निपाणी हा जो परिसर आहे, सावंतवाडी, कोल्हापूरचा काही भाग, या भागामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तुम्ही बी या ठिकाणी पाहू शकता की शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी निसरपट्टा या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे निसरपट्टा ज्या भागामध्ये दिसत आहे त्या भागामध्ये आपल्याला
पावसाची शक्यता पाहायला म्हणजे पाऊस त्या भागामध्ये उद्याच्याला पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा पावसाचे वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। उद्याच्याला दुपारी 2 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आपल्याला हा पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच सांगली भागामध्ये आणि जत भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सांगली तसेच जे आहे कुरणवाद तसेच कुडाची आणि आथणी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्याच्या दरम्यान। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता उद्याचा हवामान अंदाज। तर आपण जसे सांगितलेलं आहे त्या अंदाजानुसारच आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। त्यानुसारच आपल्याला जे आहे राज्यामध्ये उद्या 22 तारखेच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी आपल्याला कोकण पट्टीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर हा पाऊस मराठवाड्यामध्ये आपला कडक ऊन राहील। उत्तर महाराष्ट्रामध्ये कडक ऊन पाहायला मिळेल। फक्त पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं आणि विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे कडक ऊन या ठिकाणी पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान। त्या भागामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही आणि फक्त जे कोकणपट्टीचा जो सातारापासून भाग आहे तो सांगलीचा भाग आणि कोल्हापूरचा भाग या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आसपासचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण अंदाज सांगितलेला आहे त्यानुसारच राज्यामध्ये उद्याच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्ही जर त्या भागामधील या ठिकाणी अंदाज पाहत असाल आपला हवामान अंदाज पाहत असाल तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज या ठिकाणी कोकण भागामधील शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा। आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ इतर भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही। तर शेतकऱ्यांसाठी हा होता एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर शेतकऱ्यांसाठी आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे तुमच्या भागामधील तर शेतकरी खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकरी मराठवाड्यामधील असतील किंवा विदर्भातील जे शेतकरी असतील उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये काही पावसाची शक्यता आपल्याला पुढील जे आहे पाहायला मिळणार नाही। पुढील 8 ते 10 म्हणजे 8 ते 10 दिवस आपल्याला त्या भागामध्ये काय पावसाची हजेरी पाहायला मिळणार नाही। राज्यामध्ये फक्त 22 तारखेदरम्यान आणि 26 तारखेदरम्यान कोकणपट्टीमध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद।